आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। JSW साळाव कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळते, याचा प्रत्यय आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा एकदा सर्वांना आला। सातत्याने JSWची मनमानी आणि हुकुमशाही ही वाढतच आहे। या कंपनीला नेमके अभय तरी कोणाचा आहे, हा प्रश्न जनतेच्या मनात येतोय। साळाव JSW मधून येणारा ट्रक क्रमांक MH12 HD 1195 हा ट्रक घेऊन राम रक्षा सिंग या नावाचा चालक आला। त्याच्याकडे उत्तर प्रदेशचा परवाना सापडला। हा वाहन चालक इतक्या वेगाने गाडी चालवत होता की त्याला त्याचंच भान नव्हतं। रोहाकडून रेवदंडाकडे जाणारी बस त्याला समजलीच नाही। त्यांनी सरळ सुडकोली फाटा येथे त्या बसला धडक दिली। रोहा रेवदंडा बस ड्रायव्हर हा जाणकार असल्याकारणाने त्याने बस कशीबशी पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला काढली, म्हणून ती वाचली, नाहीतर फार मोठी दुर्घटना घडली असती। यावेळी स्थानिकांनी व बस चालकांनी सदर ट्रकचा पाठलाग करून त्या ट्रकला ज्या वेळेस अडवले त्यावेळेस भयान वास्तव समोर आले ते असे। दारू पिया क्या? दारू पिया क्या? ज्यादा नहीं पिया, थोड़ा पिया है ना, लेकिन कौन सी कंपनी का गाड़ी है? एसके लिखा हुआ है साहब। कौन सी गाड़ी है, कंपनी का है? एसके माल क्या भरा है? DRI है। हाँ, DRI किधर से भरा माल? कंपनी से बना। कौन सी कंपनी से? ये JSW से। JSW तालाब से भरा है क्या माल? तुम्हारा नाम क्या है? बबलू सिंह। बबलू सिंह। और क्लीनर किधर है तुम्हारा? क्लीनर क्लीनर नहीं है साहब। क्लीनर क्यों नहीं? कंपनी में क्लीनर नहीं क्या अलाउड? नहीं है, क्लीनर नहीं क्या? क्लीनर नहीं तुम्हारे साथ? कोई भी गाड़ी के साथ क्लीनर नहीं रहता है। याचबरोबर भानुप्रसाद नावाच्या अधिकाऱ्याबद्दल कमालीची नाराजी सर्व ग्रामस्थांमध्ये दिसून येत आहे। तसेच अनधिकृतरित्या कोणत्याही शेतकऱ्याची परवानगी न घेता पाईपलाईनचे काम रस्त्यालगत बिनधास्तपणे करताना दिसून येत आहे। तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कोणत्याही परिस्थितीत दखल घ्यायला JSW प्रशासन तयार नाही व ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे पडणाऱ्या लोखंडाच्या गोळ्या या रस्त्यालगत इतरस्त पडून असतात, त्यावरून अनेक मोटरसायकलवाले घसरतात। याची दखल कोण घेणार, असे एक ना अनेक प्रश्न उद्भवतात आणि त्यामुळे भविष्यात फार मोठे आंदोलन चणेरा व कोकबंद विभागातील नागरिकांकडून करण्यात येणार असून याला सर्वस्वी भानुप्रसाद नावाचा अधिकारी जबाबदार असेल, असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे। यावेळी नागरिकांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया। काय झालं? आत्ताच घडलेली घटना आहे की या ट्रकमध्ये जो ड्रायव्हर आहे तो एवढा पिऊन आहे की समोर कोणत्याही गाडी न बघता एवढा सुसाट वेगाने येऊन सगळ्या आता या गावकऱ्यांनी येऊन त्याला पुढे थांबवलं आहे आणि आता त्याला विचारल्यानंतर तो सांगतोय की मी थोडी प्यायलो आहे। आता या JSW कंपनीचा एवढा हलगर्जीपणा आपण बघतोय की या कंपनीच्या गाड्या ड्रायव्हर दारू पिऊन हे सोडतातच कसे काय, त्यासोबत गाडीवर क्लीनर पण नाही आहे, बरोबर। आता बघायला गेलं तर आपल्या वर्षाआधी आपल्या विभागात घडलेली एवढी मोठी घटना की त्याच्यामध्ये 4-5 बळी घेतले ह्या गाडीवाल्यांनी आणि एवढं सगळं प्रशासनाला माहीत असून ह्या गाड्यांची हलगर्जीपणा आपल्याला दिसतच आहे। तरी त्याच्यावर आपल्या विभागातून कितीतरी लोकांनी त्या JSW कंपनीकडे मागणी केली, तुम्ही गाड्यांचा काहीतरी बंदोबस्त करा, पण ते होत नाही आहे। एक 3 महिन्यापूर्वीची गोष्ट जर बघायला गेलेत तर मी आणि सुदर्शन आम्हा दोघांना पण JSWच्या इथलं नाला आहे त्या नाल्यामध्ये या गाडीवाल्यांनी आम्हाला ढकलून दिलं होतं आणि आम्ही तिथे जाऊन त्या कंपनीच्या मॅनेजमेंटसोबत बसलो। एक तर बघायला गेले त्या कंपनीचा एकदम हलकट माणूस बघायला गेलं तर भानुप्रसाद हा माणूस सेटलमेंट करून प्रत्येक गोष्टीत ह्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असतो। प्रत्येक वेळी त्या माणसाला सांगत असतो आपल्या रोडवर स्पीड ब्रेकर आहेत, गाड्या वेगाने जातात, ओव्हरलोड गाड्या येऊन त्यामधल्या त्या गोट्या पडतात, गोट्या पडून रात्रीचे येणारे बाईकवर असतात कंपनीतून सुटलेले माणसं ॲक्सिडेंट होतात। आम्ही कित्येक वेळा गोष्टी त्यांना सांगत आलेलो आहोत, पण त्यांनी लक्ष न देता हलगर्जीपणा केलेला आहे। आता या एका 15 दिवसापूर्वी आमच्यासोबत घडलेला प्रसंग की आम्ही रेवदंडामध्ये घरी येत असताना एक ट्रकवाल्याने असंच आमच्या गाडी अपोजिट टाकून ओव्हरटेक केलेला, पण त्या टायमाला आम्ही कंपनी जाऊन
मीटिंग वगैरे केलेली, पण ते भानुप्रसाद जो माणूस आहे तो वारंवार उद्या परवा अशा मीटिंग बोलत आम्हाला नेहमी असे लोकांना तो दिशाभूल करत असतो. तर मेन माझा म्हणणं आहे की सर्व आपल्या लोकांनी मेन त्या भानुप्रसादशी जाऊन त्याला मेन भेटलं पाहिजे आणि सगळ्या इकडच्या लोकांनी त्याचा हे केलं पाहिजे. प्रतिक्रिया तुमची? आमची प्रतिक्रिया अशी आहे की JSWची पाण्याची लाईन जी चालू आहे ती प्रत्येक ठिकाणी फुटलेली आहे आणि आमच्या शेताजवळ पण फुटलेली आहे. आज 2 महिने पाणी तसंच आहे. प्रत्येक वेळेला लिकेज काढतात आणि लिकेज पुन्हा लिकेज होतं. म्हणजे व्यवस्थित ते काम करत नाही. आणि ते मॅनेजर जे आहेत भानुप्रसाद सर, त्यांच्याशी आम्ही 2 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला, पण त्यांनी काहीच प्रतिसाद आम्हाला दिला नाही. काम करतो, आज करतो, उद्या करतो, पण काम काय केलं. आता पण आमच्या शेतामध्ये जर शेताला जर बंधारा नसता तर तो पाणी पूर्ण शेतामध्ये जाऊन वाला तर आमच्या कडधान्याचं नुकसान झालं असता. आणि काल पण ते माणसं येऊन गेली, पण व्यवस्थित काम काय ते करतच नाही. आणि आमचा चांदगावचा बस स्टँड आहे तिथे बिर्ला कंपनीच्या गाड्या JSWच्या गाड्या स्पीड ब्रेकरवर पडून त्यातून ज्या गोट्या पडतात, कच्चा माल पडतो, त्याच्यातून मोठा ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे. बाईकवाले पडण्याची भीती आहे. तर प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, कणेरा. आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.